पदार्थ करायचा आहे. Yes. पहिली आपली जी रेसिपी आहे ती लव्ह रेसिपी असली पाहिजे. म्हणजे असा एखादा पदार्थ जो तुमच्यातलं प्रेम वाढवतो, थोडासा रुसवा आला असेल तर तो घालवतो. अशी तुमची लव्ह रेसिपी कुठली आहे? अशी काय लव्ह रेसिपी नाहीये? नाही आहे, म्हणजे चॅलेंज वाली रेसिपी आहे आमची. चॅलेंज वाली? हा, अच्छा, काय? ते म्हणजे रव्याचा लाडू. तर ह्याच्यावर ह्याने खूप शो लावले माझे बऱ्याच ठिकाणी. त्याच्यामुळे मी हट्टाला पेटले होते की काही झालं तरी आता हा रव्याचा लाडू मी शिकणार आणि तो करेक्ट बनवणार. येस. मग तो मी असा करत 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 बनवतो. फायनली मी केलेले रव्याचे लाडूच आता फक्त तो खातो. क्या बात है. पण याला किती वर्ष जावी लागली? पण त्याचं का द्यायचे अशी का साधारण 7 वर्ष. मला विचार 7 वर्ष. 7 वर्षानंतर ती रेसिपी तिने परफेक्ट केली. पण पहिल्यांदा जेव्हा झाली होती तेव्हा काय झालं होतं? काही पहिल्यांदा गरज नाही सांगायची ते. आपण रव्याचा लाडू बनवायचा आता. तिने चुकून पाण्याच्या ऐवजी फेविकॉल टाकलं होतं त्याच्यात. गप्पा बस. म्हणजे असं ते कडक होतं असं मला म्हणायचंय. इतके कडक? हा, टनक टनक त्याचा असा आवाज अरे येत होता. आणि हो, अरे त्या टेबल त्याने असं केला रे तो. तिचं टनक टनक तुला तिचं कळतंय ना, टुनक गाणेवाडी टोल नाका क्रॉस करून साताऱ्याला यायचं ते. नाही, पण माझ्या बाबतीत हे सेम झालं होतं. माझ्या बायकोनी पहिल्यांदा रव्याचे लाडू केले, ते टणक झाले, तेव्हापासून मला गोल्फ खेळायचा नाद लागला. मला तेव्हा सुचलं नाही. टाळ्या काय देते तुम्ही चला एकमेकांना? काय पुढे जाऊया. बघूया, उत्सुकता ही आहे की रव्याचे लाडू आज टणक टणक होत आहेत का टुनक टुनक होत आहेत. पण रव्याच्या लाडवासाठी लागणारं साहित्य घेऊन या प्लीज. चला, रव्याचे लाडू आज करायचे आहेत. सर, तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा. आणि मला दे, मी चांगलेच बनवते आता. आता करते. तर रव्याच्या लाडवासाठी लागणारं साहित्य सांगा. येस. सो हा रवा आहे आणि ओला नारळ किसून ठेवलाय, साखर, पाणी ऑफकोर्स पाक करायला, आणि तूप, वेलचीची पूड आणि थोडंसं ड्रेसिंग वळताना ते मनुके लावण्याचं. बरं, हे काय? हे लागलं तर एक तूप म्हणजे दूध आहे, पण ते गरज लागली तर वापरायचा पदार्थ. ठीक आहे. तर आता रव्याचे लाडू आपल्याला करायचे आहेत. पहिली Yes. कृती काय आहे? रवा भाजून घ्यायचा. काय करताय तुम्ही श्वेताजी? आपलं एकदा गणलंय ना प्रकरण, हे त्यामुळे 2 आपण- चमचे कशाला घेतले हातात? हे एक ते परतायला घेतलंय आणि एक पाकासाठी. होय का, होय का. अजिबात तुम्ही दोघं खूप हसताय. नाही, ते मागून एक्सप्रेशन बघतीये. तसे देत आहेत की मला हसायला येत आहे. तू जास्त हसू नको. जाताना संकर्षण बरोबर नाहीये घरी जाताना, एवढं लक्षात हा, ठेव. ते मागून असं काहीतरी वेगळंच वागतायत. तेच तू, मी सगळं बघणार आहे टेलिकास्टला. हे वाटीने का घेतलं यांनी? असं प्रमाण चुकायला मेरे नको. मन को भाया, मैं वाटी में डाल के खाए. तू खूप बोलतोय सरे. ठीक आहे. हे साधारण किती लोकांसाठी होतील रव्याचे लाडू? देखते. इसको मिलेगा वो खाएगा. अरे मी एवढ्या छोट्या क्वांटिटी मध्ये पहिल्यांदाच आयुष्यात बनवते. माझ्या घरात 10 लोक राहतात. अरे जॉईंट फॅमिली मध्ये राहते मी. हो, तेच ना. वो डिपेंड करता है तुमको एटम बॉम्ब चाहिए कि सुतळी बॉम्ब. हा सर, मला असं वाटतं ऍटम बॉम्ब केला तर एकच रव्याचा लाडू होईल.